श्री स्वामी समर्थ. मीन राशींच्या व्यक्तींनो, जुलै 2026 तुमच्यासाठी मोठे बदल घेऊन येत आहे. करिअरमध्ये यशाची संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते, पण महिन्याच्या उत्तरार्धात एक छोटी चूक मोठे नुकसान करू शकते. प्रेम, विवाह, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार? कोणत्या तारखेपासून तुमचे नशीब बदलणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. सूर्य महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात तुमच्या चतुर्थ भावात आणि 16 जुलै नंतर पंचम भावात भ्रमण करेल. महिन्याचा उत्तरार्ध तुलनेने अधिक अनुकूल ठरू शकतो. मंगळ संपूर्ण महिना तृतीय भावात राहणार असून त्याच्यासाठी ही अत्यंत शुभ स्थिती आहे. त्यामुळे धाडस, आत्मविश्वास, प्रयत्नशीलता आणि काम पूर्ण करण्याची क्षमता वाढेल. या महिन्यात मंगळाकडून चांगल्या परिणामांची तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. बुध 7 जुलैपर्यंत पंचम भावात गुरुच्या सहवासात राहील. त्यानंतर स्वतःच्या राशीत म्हणजे चतुर्थ भावात प्रवेश करेल. त्यामुळे बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता, शिक्षण, कुटुंब आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. गुरु पंचम भावात उच्च राशीत असल्यामुळे शिक्षण, संतती, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये विशेष सहकार्य मिळेल. शुक्र 4 जुलैपर्यंत पंचम भावात शुभ परिणाम देईल, मात्र त्यानंतर तो षष्ठ भावात गेल्यामुळे काही बाबतीत अपेक्षेपेक्षा कमी साथ मिळू शकते. शनी प्रथम भावात असल्याने काही गोष्टींमध्ये विलंब आणि अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. राहू द्वादश भावात असल्यामुळे खर्च किंवा मानसिक ताण वाढवू शकतो. तर केतू षष्ठ भावात असल्याने शत्रूंवर विजय आणि अडचणींवर मात करण्यास मदत करेल. एकूणच ग्रहस्थिती संमिश्र असली तरी सकारात्मक बाजू अधिक मजबूत दिसत आहे. आता पाहूयात करिअर, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीबद्दल. करिअरच्या दृष्टीने हा महिना उत्साहवर्धक राहण्याची शक्यता आहे. तुमच्या कर्मभावाचा स्वामी गुरु उच्च राशीत पंचम भावात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. जरी शनीची 10वी दृष्टी कर्मभावावर असली तरी ती अनेक महिन्यांपासून आहे, त्यामुळे नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. या महिन्यात विशेष सकारात्मक बाब म्हणजे भाग्याचा स्वामी मंगळही पूर्ण साथ देत आहे. त्यामुळे मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी बुधाची अनुकूल स्थिती फायदेशीर ठरेल. नवीन ग्राहक, व्यवहार किंवा व्यावसायिक विस्तारासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना काही किरकोळ अडचणी किंवा कामाचा ताण जाणवू शकतो. विशेषतः महिला सहकाऱ्यांशी किंवा सहकर्मचाऱ्यांशी वाद होणार नाही याची विशेष काळजी घ्या. कार्यालयात संयमाने वागल्यास वरिष्ठांकडूनही चांगले प्रतिसाद मिळेल. या महिन्यात प्रत्येक काम घाई न करता आणि पूर्ण समर्पणाने केल्यास यश निश्चितच मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना समाधानकारक आणि प्रगतिकारक राहू शकतो. मात्र धनकारक उच्च राशीतील गुरु पंचम भावातून लाभभावावर शुभदृष्टी टाकत असल्यामुळे मेहनतीनुसार चांगले आर्थिक लाभ मिळतील. दुसऱ्या भावाचा स्वामी मंगळ अत्यंत अनुकूल स्थितीत असल्यामुळे बचत करण्यासाठी हा महिना उत्तम ठरू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवण्यातही यश मिळेल. एकूणच उत्पन्नात किरकोळ चढउतार संभवतात. गुंतवणुकीसाठीही काही चांगल्या संधी मिळतील. आता पाहूयात आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना चांगला राहील. तुमच्या राशीचे स्वामी गुरु पंचम भावात उच्च राशीत विराजमान असल्यामुळे आरोग्याचे उत्तम संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर गुरुची 9वी दृष्टी थेट तुमच्या लग्न भावावर पडत असल्याने
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल. तथापि प्रथम भावातील शनी गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यात चढ उतार निर्माण करत आहे. मात्र नवीन गंभीर आजार होण्याची शक्यता कमी आहे. योग्य डॉक्टरांचा सल्ला मिळेल आणि उपचारांचा फायदाही होईल. विशेषतः आयुर्वेद किंवा होमिओपॅथी यांचा लाभ काही लोकांना अधिक चांगला मिळू शकतो. आता पाहूयात प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने जुलै महिना चांगला आहे. पंचम भावातील उच्च राशीतील गुरु सूचित करतो की जे प्रेमसंबंध प्रामाणिक, सन्मानपूर्वक आणि मर्यादित आहेत त्यांना या महिन्यात चांगले यश मिळेल. दुसरीकडे प्रेमाचा कारक शुक्र 4 जुलै नंतर 6व्या भावात जाईल आणि राहू केतू तसेच मंगळाच्या प्रभावाखाली येईल. त्यामुळे गुप्त प्रेमसंबंध, हलगर्जीपणा किंवा गंभीरता नसलेले नाते यामध्ये वाद, गैरसमज किंवा बदनामी होण्याची शक्यता वाढू शकते. साखरपुडा किंवा विवाहाची बोलणी पुढे नेण्यासाठी हा महिना चांगला आहे. प्रयत्न सुरू ठेवल्यास अपेक्षित शुभवार्ताही मिळतील. वैवाहिक जीवनासाठी हा महिना तुलनेने अधिक अनुकूल राहील. जरी सप्तम भावावर शनीची दृष्टी कायम असली तरी ती नवीन अडचणी निर्माण करण्यापेक्षा जुन्या परिस्थितीचाच प्रभाव ठेवेल. उलट पूर्वीचे मतभेद कमी होण्याची शक्यता आहे. 7 जुलै नंतर सप्तम भावाचा स्वामी बुध स्वतःच्या राशीत चतुर्थ भावात प्रवेश करेल. त्यामुळे घरातील वातावरण, संवाद आणि पतिपत्नींमधील समन्वय सुधारतील. उच्च राशीतील गुरु ही दाम्पत्य जीवनाला चांगले सहकार्य करेल. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने जुलै महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या भावाचा स्वामी मंगळ अत्यंत अनुकूल स्थितीत असल्यामुळे कुटुंबात सौहार्द राहील. दुसऱ्या भावाचा स्वामी मंगळ अत्यंत अनुकूल स्थितीत असल्यामुळे कुटुंबात चांगले वातावरण राहील. दीर्घकाळापासून दुसऱ्या भावावर कोणत्याही मोठ्या पापग्रहाचा प्रभाव नसल्यामुळे घरातील वातावरण तुलनेने शांत राहील. घर, मालमत्ता किंवा गृहसुखाच्या बाबतीत महिना समाधानकारक आहे. चतुर्थ भावाचा स्वामी बुध बहुतेक काळ स्वतःच्या राशीत राहणार असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. कोणतीही समस्या फार मोठे रूप धारण करणार नाही. जर महिन्याच्या सुरुवातीला एखादा प्रश्न सुटला नाही तर निराश होऊ नका. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल आणि अनेक अडचणी दूर होतील. घरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्याची किंवा घरातील काही सुधारणा करण्याची संधीही मिळतील. उपाय: गरीब, गरजू किंवा अपंग लोकांना अन्नदान करा. तसेच नियमित श्री विष्णूंचे दर्शन घ्या व त्यांना पांढरी किंवा पिवळी फुले अर्पण करा. तसेच गोडाचा नैवेद्यही अर्पण करा. एकंदरीतच जुलै महिना मीन राशीसाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मीन राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओत. सुहासदाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.